क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ग्रामसभा होत नसल्याने बोथ ग्रामस्थांकडून जिल्हा कार्यालयात तक्रार। सविस्तर वृत्त असे की दिनांक 17/7/2026 रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोथ तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ येथील ग्रामस्थांनी वेदना मांडल्या की आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा होत नाही, तेवढे गावकऱ्यांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागते, त्यामुळे गावाचा सुद्धा विकास होत नाही। गटविकास अधिकारी पांढरकवडा यांना निवेदन देऊन सुद्धा कोणतेच समाधान झालेले नाही, करिता गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा विषय घातक असून या विषयावर विस्तृतपणे चौकशी करण्यात यावी आणि ग्रामस्थांना न्याय मिळावा। त्यासाठी सचिन सिडाम, तात्याराम सुरपाल, विनोद शत्रकर, नितीन धुर्वे, विष्णू धुर्वे, गुलाब आडे व समस्त गावकरी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी देवीचंद्र राठौड, नेर। आज आम्ही बोथ येथील सर्व ग्रामवासी माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्याकडे तक्रार देण्याकरता आलेलो आहोत। आमच्या गावची ग्रामपंचायत ही मागील अनेक दिवसापासून ग्रामसभा घेत नसून संबंधित बाबीची आम्ही गटविकास अधिकारी पांढरकवडा यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधित विषय हा तुम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्याकडे मांडावा असे सांगितल्यामुळे आज आम्ही इथे विषय घेऊन आलेलो आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।